भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में, संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में। एससी एसटी में बंटवारा बंद करो, बंद करो, बंद करो। एससी एसटी में बंटवारा बंद करो, बंद करो, बंद करो। भारतीय संविधानाचा विजय हो, भारतीय संविधानाचा विजय करो। किसान समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। तुम्हारा मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा, तुम्हारा मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा। इनका नारा गूंजेगा, भारत के कोने कोने में तुम्हारी मायावती जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देख रहे हैं अब तक न्यूज चॅनल। आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने माननीय महोदय आपल्या मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना आम्ही बहुजन समाज पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर करतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निकाल आहे एससी एसटीच्या वर्गीकरणाबाबत आणि त्याच्यामध्ये जो क्रिमिनल लावलेला आहे ते संविधानाच्या विरोधी असून संविधानाची जी मूलभूत जी धारणा आहे व संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे त्याच्या विरोधातील हा निर्णय आहे। तरी यामुळे संविधानाची जी मंशा आहे की या देशातील एससी एसटी वर्ग हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या त्याचा खऱ्या अर्थाने विकास होऊन आणि या देशाच्या मुख्य धारेमध्ये तो सामील झाला पाहिजे यासाठी या देशातील संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तत्कालीन संसदेने या वर्गाला आरक्षण हे बहाल केलं। पण परंतु आजपर्यंत हे आरक्षण देशाच्या घटनेच्या 9व्या सूचीमध्ये 9 शेड्यूलमध्ये न आल्यामुळे याला पूर्णतः संरक्षण मिळू शकलेले नाही। त्यामुळे जे मानववादी आणि जातीवादी मानसिकतेचे जे लोक असतात ते लोक नेहमी आरक्षणाच्या विरोधामध्ये चुकीचा प्रचार करून या वर्गाला पुढे जाण्यापासून त्याच्या विकासापासून त्याला वंचित ठेवण्याचे नेहमी षडयंत्र करत असतात। तर त्याला पूर्णतः बदल देण्यासाठी हे जे आरक्षण आहे एससी एसटीचं आरक्षण हे आरक्षण 9व्या शेड्यूलमध्ये टाकण्यात यावं ही आमची मुख्य मागणी आहे। आज आम्ही बहुजन समाजामध्ये जो एससी एसटी मुख्यतः वर्ग आहे जो हजारो वर्षापासून गुलामगिरीच्या बेडीमध्ये जखडलेला होता अशा वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये आरक्षण देऊन यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा जो प्रयत्न केला तर या वर्गाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी बाबासाहेबांनी काही गोष्टींची तरतूद केलेली होती। त्यामध्ये त्यांचं मुख्यतः आरक्षण आहे आणि आता चालूच सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला की एससी एसटीच्या ज्या जाती आहेत त्या जातींच्या समूहामध्ये अ ब क ड सारखे वर्गीकरण करायचं त्यामध्ये परत अजून मुख्यतः क्रिमिलेअरची अट लावायची। तर ह्या सर्व काही गोष्टी आहेत या संविधानाच्या मुख्य मूळ ढाच्याच्या विरोधामध्ये आहेत। तर आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन सुश्री मायावतीजी यांनी या गोष्टींचा सर्वप्रथम विरोध दर्शविला आणि विरोध दर्शवत केंद्र शासन त्यानंतर काँग्रेस समाजवादी सारख्या पक्षांनी जे स्वतःला सत्ताधाऱ्यांच्या विरोधी पक्ष म्हणून स्वतःला म्हणून घेतात पण असा काँग्रेस आणि समाजवादी सारखे धर्मनिरपेक्षतेचा ढोंग करून असणारे जे पक्ष आहेत यांनी देखील या गोष्टींचा विरोध दर्शविला नाही। याचा सरळ सरळ असा अर्थ निघतो की या गोष्टींना यांचा देखील पूर्णतः पाठिंबा आहे आणि म्हणूनच बहीण मायावतीजी यांनी संपूर्ण देशातील एससी एसटी सोबतच संपूर्ण ओबीसी आणि बहुजन वर्गाला हा संदेश दिलेला आहे की भारतीय संविधानाचं जर कोणी संरक्षण करू शकेल तर ते फक्त बहुजन समाज पार्टीची जी शासन आहे तेच करू शकेल। म्हणून बहन कुमारी मायावतीजी यांनी 1 ऑगस्टलाच घोषणा दिलेली होती। ज्यावेळेस निकाल आला तद्वत बहनजीने लगेच घोषणा केली की 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात भारत बंदचं आम्ही घोषणा करतो आणि या घटनेचा तीव्रपणे निषेध करतो व केंद्र शासनाने विशेष अधिवेशन बोलवून लवकरात लवकर याच्यावर चर्चा व्हावी आणि भारतीय संविधानाच्या 9व्या सूचीमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात यावा
या पद्धतीने बहन कुमारी मायावतीजी यांनी संदेश देत आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून तसेच सर्व संघटनाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये भारत बंदची घोषणा केलेली आहे। आज मालेगाव वगळता सर्व भारत आज बंद आहे। मालेगावात काल हिंदुत्ववादी संघटनेच्या मार्फत बांगलादेशमध्ये जो प्रकार घडला त्याची देखील आम्ही क्रूर शब्दामध्ये निंदा करतो आणि कालचा जो बंदचा प्रभाव जो मालेगावामध्ये पडला त्यामुळे मालेगाव पूर्णतः बंद होतं। आज बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून आमचा देखील मानस होता की आज पुन्हा आम्ही मालेगाव बंद करू, पण जनतेचा विचार लक्षात घेता आमचं जे शहर आहे ते हातावर मोलमजुरी करून जगणारं शहर आहे आणि या शहरावरती जर एक दिवसाचा जरी आपला जर रोज कारोबार बुडाला तर मोठा हानी होऊ शकतो, आर्थिक नुकसान होतं। त्यामुळे आज आम्ही मालेगाव बंद करण्याचा निर्णय मागे घेतला, परंतु हा निषेध आणि हा विरोध आम्ही ठामपणे करू। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही एससी एसटी वर्गाला तोपर्यंत आम्ही याचा निषेध करत राहू आणि वेळ आला तर भविष्यात देखील आम्ही यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू। एवढंच बोलतो। जय भीम, जय भारत, जय बीएस।